आज पर्यावरण दिन आहे. आपल्यापैकी बरेचसे जण पर्यावरण संरक्षणाचा संकल्प करतात. मात्र तरी सुद्धा दरवर्षी पृथ्वीचं तापमान वाढतंय, हवा प्रदूषित होतीये, समुद्राची पातळी वाढत चाललेली आहे. एका रात्रीमध्ये अनेक झाडांची कत्तल केली जाते. हैदराबादचं उदाहरण आपण घेतलं तर बरीचशी झाडं ही नष्ट करण्यात आली. आणि या सगळ्यांसाठी जबाबदार नेमकं कोण? मानव. मानव म्हणून आपण आपल्या पुढच्या पिढ्यांसाठी पर्यावरणाचं संरक्षण करणं गरजेचं आहे. अशा कोणत्या सवयी आहेत ज्याच्यामुळे तुम्ही तुमच्या पुढच्या पिढ्यांसाठी पर्यावरणाचं संरक्षण संवर्धन करू शकता ते बघूयात या व्हिडिओमध्ये. एक महत्त्वाची सवय म्हणजे पाण्याच्या बाटल्यांचा अतिउपयोग थांबवा. आपण ज्या पाण्याच्या बाटल्या वापरतो त्यापैकी 80% बॉटलचा पुनर्वापर होत नाही. त्यामुळे प्लास्टिक कचरा पृथ्वीवर साचतो. त्यामुळे जेवढी गरज असेल तेवढ्याच पाण्याच्या बाटल्यांचा वापर करा. दुसरं महत्त्वाची एक सवय आहे ती म्हणजे पाण्याचा अपव्यय टाळा. आपल्यापैकी बऱ्याचशा लोकांना छान शॉवरनं अंघोळ करायची सवय असते. ते आवडतंही आपल्याला, पण त्याऐवजी आपण बादलीमध्ये पाणी घेऊन अंघोळ केली तर पाण्याची बचत होईल. याशिवाय गाडी धुण्यासाठी असेल किंवा कपडे धुण्यासाठी जास्त पाणी न वापरता लिमिटेड प्रमाणामध्ये पाणी वापरलं तर पाण्याची मोठ्या प्रमाणामध्ये बचत होऊ शकते. तिसरं एक महत्त्वाची सवय ती म्हणजे गरज नसेल तेव्हा घरातील लाईट आणि मशीन जी उपकरणं आहेत ती बंद ठेवा, जेणेकरून ऊर्जेची बचत होईल. चौथं एक महत्त्वाची सवय तुम्ही लावून घेऊ शकता, कापडी बॅग आणि कापडी नॅपकिन वापरण्याची. किराणा माल आणायचा असेल किंवा इतरही वस्तू आणायच्या असतील तर त्या कापडी बॅगमध्ये आणा आणि कागद म्हणजेच टिश्यू पेपर न वापरता जर तुम्ही नॅपकिन वापरलं तर कचरा कमी होण्यास मदत होईल, पर्यावरणाचं संवर्धन होईल. पाचवी आणि सर्वात महत्त्वाची सवय म्हणजे एक तरी झाड लावा. त्या झाडाचं संवर्धन करा, कारण एक झाड अनेकांना जीवनदान देतं, मोठ्या प्रमाणामध्ये ऑक्सिजन उत्सर्जित करतं. त्यामुळे आयुष्यात एक तरी झाड नक्की लावा. या छोट्या छोट्या सवयी आहेत ज्या फॉलो करून तुम्ही मोठा बदल घडवू शकता. त्यामुळं याविषयी 1 मिनिट विचार करा.